मराठी भाषा न येणाऱ्याला मराठी शिकण्याची जबाबदारी मराठी मंत्रालयाने घेतली आहे। मंत्री उदय सामंतांची टीका पाहायला मिळते। मराठी न येणाऱ्यांचं कानफाड फोडणं चुकीचं असल्याचंही विधान त्यांनी केलं। ज्याला मराठी बोलता येत नाही त्याच्या कानफाडात मारणं हे सोल्युशन होईल। ज्या माणसाला ज्या व्यक्तीला मराठी भाषा येत नाही त्या माणसाला मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा मंत्रालयाने स्वीकारलेली आहे। मवियामध्ये ठाकरे बंधू एकत्र ही भूमिका मुंबईत असेल मात्र दुसऱ्या शहरात वेगळी असू शकते। आमदार सचिन आहेर यांचं विधान। मविया कायम राहणार राहिरांचं वक्तव्य। मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये आहे। पुण्यामध्ये वेगळी असू शकते, ठाण्यामध्ये वेगळी असू शकते। देशाच्या हिताच्या विषय, राजकीय विषयाचा हिताचा विषय असेल त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे। जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देत नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही। खासदार बाळामामा म्हात्रे यांचा केंद्र सरकारला इशारा। सरकारच्या मनात काय आहे? अनेक गोष्टी, अनेक अफवा ह्या कानावर पडतात आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। परंतु हे आंदोलन आणखी आक्रमक होईल जर नाव दिलं नाही तर कुठल्याही परिस्थितीत उद्घाटन होऊ देणार नाही। व्याभिचाराच्या आरोपावरून सेवेतून काढून टाकलेल्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश सावंतांना कोर्टाचा दिलासा। सेवेत रुजू करून घेण्याचं मॅट कोर्टाचे आदेश। इंडिया आघाडीचे पराभूत उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी घेतली नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा, सदिच्छा भेट असल्याची माहिती। खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचं दीर्घ आजारानं निधन। मुंबईच्या जसलोक रुग्णालयात सुषमा पाटील अष्टीकर यांच्यावर उपचार सुरू होते। उद्या नांदेड जिल्ह्यातील आष्टीमध्ये अंत्यसंस्कार। जळगावच्या पारोळामध्ये पोलिसांची अफू जप्त करत मोठी कारवाई। एकूण 50,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सापळा रचून कारवाई करत आरोपीला अटक। शिवतीर्थावर उद्या मनसे नेत्यांची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। राज ठाकरे पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। 16 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपाकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन। वरळी डोममध्ये मेळावा पार पडणार। मेळाव्यात फडणवीस भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। कधी शिवतीर्थाचा चरणस्पर्श तर कधी जनपथावर लोटांगण। विचारांचं लोणी गेलं, नाचता येईना वाकडा अंगण। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांचा ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला।